नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका जे आहेत त्यांचं विश्लेषण आपण इथे करत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नसंच 21वा घेऊन आलेलो आहेत। यामध्ये बघा करंट अफेअर तसंच जी के जी एसचे क्वेश्चन असणार आहेत। तर पहिला क्वेश्चन आहे, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन 746 वॅट म्हणजे एक अश्वशक्ती होय। तर बघा हे यंत्र मोटारी किंवा इंजिनची शक्ती मोजण्यासाठी हे एकक वापरलं जातं। तसंच ऊर्जाचं एक म्हणजे हे जे एकक आहे ऊर्जाचं रूपांतरणाचे मानक प्रमाण ठरवण्यासाठी देखील वापरलं जातं। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही? तर विषाणूपासून न होणारा आजार आहे न्यूमोनिया म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर विषाणूपासून होणारे कावीळ, गोवर, कांजण्या तसपासून होणारे आजार आहेत आणि श्वसन मार्गावर देखील हे परिणाम करत असतात। तर बघा पुढचा प्रश्न आहे, जिभेच्या टोकास कोणती चव पाहावयास मिळते? तर बघा आपली जी जीभ असते तर या जिभेमध्ये ह्या जिभेच्या टोकावर गोड चव पाहायला मिळते, गोड। तसंच जिभेच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागच्या साईडला कडू चव पाहायला मिळते म्हणजे आपल्याला टेस्ट जाणवतात ना। आपण जेव्हा जिभेवर एखादा पदार्थ घेतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या टेस्टची जाणीव होते, तेव्हा ह्या ग्रंथीमुळे ही जाणीव होत असते। तर जिभेच्या टोकावर गोड चव जाणवते, अशा प्रकारच्या ग्रंथी तिथे असतात। कडू चव जिभेच्या पाठीमागे जाणवते आणि आंबट चव ही बाजूला जाणवते, इथे दोन्ही साईडला आंबट चव जाणवत असते। आणि तुरट ही जी चव आहे तर ती तोंडात सर्वत्र जाणवते। अशा प्रकारे गोड पदार्थ जिभेच्या टोकाशी जास्त संवेदनशील असतात। पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली? तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। त्यालाच आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं देखील म्हणतो। 2010ला स्थापना झालेली आहे। कशासाठी? तर पर्यावरणाशी संबंधित प्रकरणाचा जलद निकाल देणे तसंच पर्यावरण न्याय संवर्धनासाठी हे संस्थान कार्यरत आहे। पुढचा प्रश्न पाहूया, पर्यावरण संरक्षण कायदा कधी करण्यात आला? तर पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 मध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 1986 मध्ये का? तर भोपाळ वायू दुर्घटना होऊन गेली होती आणि भोपाळ वायू दुर्घटनेनंतर पर्यावरण रक्षणासाठी हा कायदा करण्यात आला होता। भारताच्या पर्यावरण धोरणातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? तर बघा तापी नदीची उपनदी नसणारी नदी आहे वैनगंगा म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे। तर पूर्णा, गिरणा आणि पांझरा ह्या तिन्ही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत। फक्त वैनगंगा ही गोदावरी नदीची उपनदी आहे जी विदर्भात वाहते आणि मध्य भारतातून वाहणारी प्रसिद्ध नदी देखील आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर औष्णिक विद्युत केंद्र हे कोराडी आहे म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ आहे। ते कशासाठी? कोळशावर चालणारे वीज निर्मिती केंद्र देखील आहे आणि भिवपुरी, भिरा ही जलविद्युत केंद्र देखील आहेत। प्रश्न पाहूया, ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे काय प्रसिद्ध आहे? तर बघा ठाणे जिल्ह्यातील घोलवडचे चिक्कू प्रसिद्ध आहेत म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। घोलवडसाठी चिक्कूसाठी घोलवड जे ठाणे जिल्ह्यात आहे खूप प्रसिद्ध आहे आणि इथलं चिक्कूच्या बागा ज्या आहेत ते राज्यभर प्रसिद्ध देखील आहेत। या भागाला आपण चिक्कू नगरी असं देखील म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पीक व्यापारी पीक नाही? तर व्यापारी पीक हे तांदूळ नाही, ऊस, तेलबिया आणि तंबाखू हे तिन्ही पण व्यापारी पिके आहेत। फक्त तांदूळ हा लोकांचा दैनंदिन अन्नाचा भाग असल्यामुळे हा व्यापारी पीक नाही। पुढचा प्रश्न आहे, ग्रीनिचमध्ये सकाळी 6 वाजले असतील तेव्हा भारतात सकाळचे किती वाजले असतील? तर ह्याचे करेक्ट आन्सर आहे 11:30 म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। भारताचा वेळ ग्रीनिचपेक्षा 5.5 तासाने पुढे आहे म्हणून ग्रीनिचमध्ये 6 वाजले असतात, भारतामध्ये 11:30 वाजतात आणि हा वेळेतला जो फरक आहे त्याला आपण IST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणून ओळखलं जातं। तर बघा पुढचा प्रश्न आहे, माजुली नदीपात्रातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीवर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ब्रह्मपुत्रा म्हणजे डी ऑप्शन। तर माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदीवरचं बेट आहे जे आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीवर बसलेलं आहे। येथे वैष्णव संस्कृती आणि सतरांचे केंद्र आहे। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान देश क्षेत्रफळानुसार कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे व्हॅटिकन सिटी म्हणजे फर्स्ट ऑप्शन। व्हॅटिकन सिटी जगातली सर्वात लहान देश आहे आणि हा देश रोम, इटली शहरात स्थित आहे। येथे पोप यांचं अधिकृत निवासस्थान देखील आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाऱ्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाऱ्याचा गोठणबिंदू -39° सेल्सिअस असतो म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे।
आणि हा द्रव धातू थर्मामीटरमध्ये वापरला जातो. कोणता? पारा. तो द्रवामध्ये मोजला जातो आणि उष्णता मोजण्यासाठी देखील तो अत्यंत उपयुक्त असा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे? तर बघा, पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण आहे 29.20%, म्हणजे क ऑप्शन आपले करेक्ट आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 29.20% म्हणा किंवा 2% म्हणा जमीन आहे. उरलेलं सुमारे 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे. जमिनीवरच सर्व प्रकारचे जीवन अधिक प्रमाणात आढळते, पाण्यामध्ये त्या मानाने कमी आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसभेत केंद्रशासित प्रदेशाचे कमाल किती प्रतिनिधी असू शकतात? तर केंद्रशासित प्रदेशाचे कमाल 20 प्रतिनिधी असू शकतात. हे सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात आणि ते निवडून आलेले किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असू शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. पक्षांतर बंदीचा कायदा करणारी घटनादुरुस्ती कोणती? तर बघा, पक्षांतर बंदीचा कायदा करणारी घटनादुरुस्ती आहे 52वी घटनादुरुस्ती, म्हणजे बी ऑप्शन. आणि ही 1985मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. या कायद्याने निवडून आलेल्या सदस्यांना पक्षांतरास बंदी घातली. यामुळे लोकशाहीत काय झालं? स्थैर्य राखलं गेलं. पुढचा प्रश्न आहे. लोकसभेत अर्थविधेयक मांडण्यापूर्वी कोणाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. संविधानानुसार अर्थविधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी आवश्यक असते, कारण की सार्वजनिक निधी राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली असतो, त्यामुळे आर्थिक जबाबदारी टिकवली जाते. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशात सर्वाधिक जागतिक वारसास्थळे आहेत? तर सर्वाधिक जागतिक वारसास्थळे आहेत इटलीमध्ये, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. इटलीमध्ये युनेस्कोच्या वारसास्थळाच्या यादीमध्ये सर्वात जास्त वारसास्थळे आहेत. या स्थळांमध्ये रोम, व्हेनिस, फ्लॉरेन्स इत्यादीचा समावेश देखील आहे. हा देश आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी खूप प्रसिद्ध देखील आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार कोण पाहतात? तर ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार ग्रामसेवक पाहत असतो, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी समजला जातो. तो बैठका घेणे, लेखाशास्त्र करणे आणि योजनांचे काम पाहतो. तसंच ग्रामपंचायतीचा सर्व कारभार तो चालवत देखील असतो. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती महानगरपालिका नाही? तर महानगरपालिका ही बुलढाणा नाही, तर नागपूर, भिवंडी आणि पुणे ह्या तिन्ही देखील महानगरपालिका आहेत. फक्त अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.